लाभलेल्या विश्वबंधुता दर्पण पुरस्काराच्या निमित्तानं या 20 विश्वबंधुतेच्या ध्यासपीठावर या परिवारात जिथे तथागतांची शांती, ज्योतिबांची क्रांती, महावीरांची अहिंसा, कबीराची सहिष्णुता, छत्रपतींची निरपेक्षता आणि शाहूंची समता, बाबासाहेबांची बंधुता आहे, अशा परिवाराचा सन 2026चा विश्वदर्पण पुरस्कार, विश्वबंधुता दर्पण पुरस्कार अत्यंत कृतज्ञतेने स्वीकारताना आपणा सर्वांना भावपूर्ण नमन करावंसं वाटतं आहे. मगाशी आपण बघितलं जे कवी छान पद्धतीनं तगड्या आशयाची उत्कृष्ट सादरीकरणाच्या मार्गानं कविता सादर करत होते, त्यांना बंधुताचार्य 200 रुपयांची नोट बक्षीस म्हणून देत होते. असाच प्रसंग मी 25 नोव्हेंबर 2025 रोजी याच व्यासपीठावर समोर बसून श्रवणसुख घेत असताना अनुभवला होता. आणि इतक्या सन्मानानं एखाद्या कवीच्या मनातील भावना इथे सादर होत असताना त्याच्या सन्मानासाठी विश्वबंधुता परिषदेच्या जन्मदात्यानं रंगमंचावर यावं उठून स्वतः आणि सन्मानानं आदरानं त्याला ती नोट परमेश्वराचा प्रसाद म्हणून द्यावी, हे फक्त असं करणारं एकमेव व्यासपीठ. त्यानंतर 24 जानेवारी 2026च्या संविधान गीताच्या प्रकाशन सोहळ्यासाठी त्याच्या अनावरणाच्या निमित्तानं बंधुताचार्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि माझ्या छोट्याशा कार्यकर्तीच्या करकमलांनी त्या गीताचं अनावरण झालं होतं. त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माझं मनोगत व्यक्त करताना मला खूप दडपण आलं होतं. त्या माझ्या मनोगतामध्ये मी असं जाहीरपणे म्हटलं होतं, माझं भाषण मनोगत आपल्याला आवडलं तर मी पास झाले म्हणून मला 500 रुपयांची नोट आपण द्या. परंतु बंधुताचार्य इतके हुशार, त्यांचं समारोपाचं अध्यक्षीय भाषण झालं, त्याच्यामध्ये त्यांनी याचा काहीही उल्लेख केला नाही. ना मला नोट मिळाली प्रसाद म्हणून, मी पास आहे का नापास आहे हेही सांगितलं नाही. परंतु बंधू भगिनींनो, नंतरच्या काही दिवसात विश्वबंधुतेचा दर्पण पुरस्कार मला देत असल्याचं त्यांनी मला कळवून टाकलं आणि विशेष गुणवत्ता मला दिली. यासाठी मी बंधुताचार्यांची आभारी तर आहेच, परंतु शब्दांची आराधना करणाऱ्या प्रार्थनेला असा पुरस्कार देऊन आप्पांनी निःशब्द केला आहे. आज हा पुरस्कार घेताना मला दर्पण या शब्दाचे नानाविध अर्थ खुणावत आहेत. दर्पण हा शब्द ऐतिहासिक आहे, अर्थवाही आहे, भारदस्त आहे आणि 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण या नावाने ज्या बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं, त्यांचीही आठवण मला येत आहे. मी त्यांना अभिवादन करतच हा पुरस्कार मनापासून स्वीकारला. आज रसिक हो आपण बघाल, या व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आहे. भोसले सरांच्या रूपानं प्रत्यक्ष पांडुरंग इथे हजर आहे. डॉक्टर आदित्य केळकर यांच्या रूपानं सूर्यदेव इथे उपस्थित आहे. मी नेहमी प्रार्थना म्हणून प्रगतीच्या देवाला प्रकाश असं म्हटले, तो प्रकाश बंधुताचार्यांच्या रूपाने इथे विराजमान असेल आणि
आत्मज्ञान, शांतता यांचं प्रतीक असलेला शंकरदेव दस्तूरकृत या कार्यक्रमाचं निवेदन करत आहे. अशा देवत्वाचा आविष्कार असलेल्या व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारायला मिळणं हे मी महाभाग्यवंत असल्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. हा पुरस्कार घेत असताना आणि अथरे सरांच्या तोंडून त्या मानपत्राच्या शब्दांची स्पंदनं हृदयापर्यंत पोहोचत असताना बऱ्याच आठवणींनी माझ्या मनामध्ये फेर धरला आहे. त्याच्यातली एक आठवण मला या व्यासपीठावर सांगितलीच पाहिजे. मी मध्यंतरी बरीच वर्ष पनवेल नगरीमध्ये वास्तव्यास होते आणि तिथल्या वाटचालीमध्ये लक्षात आलं की तिथला इतिहास फार वेगळा आहे. म्हणून मी पनवेल नगरीचा सुमारे 2000 वर्षांचा इतिहास लिहून समग्र पनवेलची गाथा या शीर्षकाअंतर्गत तो प्रकाशित केला. त्या ग्रंथ लिखाणाच्या प्रवासामध्ये विविध प्रकारची माहिती संशोधित आणि संकलित करत असताना एक घटना जी आपण फार क्वचित घडते ती मला वाचायला मिळाली, ती मी इथे जरूर सांगू इच्छिते. पनवेल नगरपालिका ही पूर्ण आशियामधली पहिली नगरपालिका आहे आणि सगळ्यात जुनी आहे. या नगरपालिकेसमोर एक तळं आहे आणि त्या तळ्याच्या काठी बाजूला एक मोठा दर्गा आहे. ज्यावेळी पेशव्यांचं राज्य या परिसरात होतं त्यावेळी पेशव्यांचा पनवेल, खोपोली, भिवंडी, नवी मुंबई, वाशी हा जो पट्टा आहे तिकडचा सगळा कारभार बाळाजीपंत बापट नावाचे गृहस्थ बघायचे. एके दिवशी हे बाळाजीपंत बापट मोहिमेवरून आले आणि त्या तळ्याकाठी येऊन त्यांनी हातपाय धुतले आणि खांद्यावरती जे उपरणं होतं ते त्यानं चेहरा पुसला. तेवढ्यात बाजूला असलेल्या दर्ग्यामधून एक मौलवी बाहेर आला आणि त्यानं त्याच्या ओंजळीतला प्रसाद त्या बाळाजीपंत बापटांच्या उपरण्यामध्ये टाकला. मी तोंड धुतो आहे, जस्ट मी पुसलं आहे आणि हा माणूस येतो आणि त्याच उपरण्यात असा प्रसाद टाकतो. ते नेमकं काय आहे हे बाळाजीपंत बापटांना समजलं नाही. त्यांनी त्या तळ्यामध्ये जे काही उपरण्यामधला पदार्थ होता तो टाकून दिला, उपरणं धुतलं आणि ते रस्ता सोडून पलीकडे असलेल्या त्यांच्या बापटवाड्यामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी दोरीवरती ते उपरणं वाळत घालण्यासाठी झटकलं आणि दोरीवर असं वाळत घालायला गेले असता लक्षात आलं की या उपरण्यातनं काहीतरी चमकत आहे. म्हणून त्यांनी ते जवळ येऊन बघितलं. त्या प्रसादातले जे अन्नकण होते जे उपरण्याला तसेच चिकटून राहिले होते त्यांची मोती झाले होते. बाळाजी पंतांच्या असं लक्षात आलं मी काहीतरी चूक केलेली आहे म्हणून ते टाकोटाक परत त्या दर्ग्यापर्यंत गेले. दर्ग्यात गेले आणि त्या मौलवीला म्हणाले माझ्याकडनं चूक झाली, माझ्या मनामध्ये जो संदेह आला तो अत्यंत अयोग्य आहे, मी तुमची माफी मागतो, मला मनापासून माफ करा. तो मौलवी असं म्हणाला, रसिक श्रोते हो, तुझ्या मनामध्ये तू केलेली चूक लक्षात जर आली आहे तर मी तुला एक शिक्षा देतो, ती तुला मनापासून स्वीकारावी लागेल. ती शिक्षा अशी होती की या दर्ग्यामध्ये दरवर्षी जो उरूस होतो त्या उरसामध्ये पहिली संदल चादर तू चढवायची आहेस इथून पुढे आणि तुझ्या पश्चात तुझ्या पिढ्या. रसिकजन हो, 300 वर्ष होऊन गेली हा उत्सव आजही तसाच आहे. पीर करमली शाह दर्गा असं त्या दर्ग्याचं नाव आहे आणि त्याच्यावरती बापट घराण्यातील बाळाजी पंतांच्या वारसांकडूनच पहिला संदन चादर चढवली जाते आणि मगच तो उरूस सुरू होतो. माझ्या आयुष्यात ह्याच्या इतकं सर्व धर्म समभावाचं आणि समतेच्या पातळीवर येऊन उत्सव साजरे करण्याचं उदाहरण आहे. ह्या प्रसंगातून एक इतिहास लेखिका
कथा म्हणून मी फक्त ह्याच्याकडे बघितलं नाही, या प्रसंगातून, या इतिहासातून माझ्यासारखी प्रार्थना घडत गेली आणि म्हणून आज मी विश्वबंधुतेच्या या व्यासपीठावर आहे. आणि म्हणून आज विश्वबंधुतेच्या व्यासपीठावर दर्पण सारखा पुरस्कार मला मिळाला आहे. ह्याचा आनंद खरोखर सगळ्याच्या पलीकडचा आहे. कारण ह्या ग्रंथाचं काम मी 9 वर्ष रोज 16 तास असं केलं. या ग्रंथासाठी मी माझी वकिलीची सनद परत केली. या ग्रंथासाठी मी माझं सगळं स्त्रीधन विकलं आणि या 800 पानी मोठा ग्रंथ तयार केला. हा बहुतांशी महाराष्ट्रातला एका महिलेनं एका गावचा लिहिलेला इतिहास आहे. या ग्रंथाच्या विक्रीतून, ज्या ग्रंथाचं मला घरामध्ये निर्मिती मूल्य 1057 रुपये होतं, तो मी सगळ्यांना घेता यावा म्हणून फक्त 600 रुपयात विकला. त्याच्यामध्ये कितीतरी रंगीत फोटो आहेत, खूप जुने फोटो आहेत. 800 पानी रॉयल साईजचा हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथ विक्रीतून आलेले सगळे पैसे मी 26 जुलै 2005च्या पुरात पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरातील शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, अंधांच्या संस्था, अनाथाश्रम ह्या सगळ्यांना 5.25 लाख रुपये रक्कम प्रदान करून टाकली. की एका गावचा इतिहास हा त्याचा दस्तऐवज आहे. मी लिहिला असला तरी तो विकण्याचा मला अधिकार नाही. ह्या माझ्या विचारांचा विजय आणि तो माझा विचार अत्युच्च होता ह्याची खात्री मला आजच्या दर्पण पुरस्काराने दिली.